بسم الله الرحمن الرحيم. هل أتى على الإنسان حين من الدهر لم يكن شيئا مذكورا إنا خلقنا الإنسان من نطفة أمشاج نبتليه فجعلناه سميعا بصيرا إنا هديناه السبيل إما شاكرا وإما كفورا إنا أعتدنا للكافرين سلاسل وأغلالا وسعيرا إن الأبرار يشربون من كأس كان مزاجها كافورا عينا يشرب بها عباد الله يفجرونها تفجيرا يوفون بالنذر ويخافون يوما كان شره مستطيرا ويطعمون الطعام على حبه مسكينا ويتيما وأسيرا إنما نطعمكم لوجه الله لا نريد منكم جزاء ولا شكورا إنا نخاف من ربنا يوما عبوسا قمطريرا فوقاهم الله شر ذلك اليوم ولقاهم نضرة وسرورا وجزاهم بما صبروا جنة وحريرا متكئين فيها على الأرائك لا يرون فيها شمسا ولا زمهريرا ودانية عليهم ظلالها وذللت قطوفها تذليلا ويطاف عليهم بآنية من فضة وأكواب كانت قوارير من فضة قدروها تقديرا ويسقون فيها كأسا كان مزاجها زنجبيلا عينا فيها تسمى سلسبيلا ويطوف عليهم ولدان مخلدون إذا رأيتهم حسبتهم لؤلؤا منثورا وإذا رأيت ثم رأيت نعيما وملكا كبيرا عاليهم ثياب سندس خضر واستبرق وحلوا أساور من فضة وسقاهم ربهم شرابا طهورا إن هذا كان لكم جزاء وكان سعيكم مشكورا. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. काय मनुष्यावर अनंत काळात एक वेळ अशी नाही आली की जेव्हा तो एखादी अशी चीजवस्तू नव्हताच ज्याचा काही उल्लेखही नसावा. आम्ही मानवाला मिश्रित थेंबापासून वीर्य बिंदूपासून निर्माण केलं. आम्ही त्याला आजमावू इच्छितो. आम्ही त्याला ऐकणारा आणि पाहणारा बनवलं. मानवाकरता आम्ही मार्गदर्शनाबाबत स्वतंत्रता राखली. आता त्यानं वाटल्यास आभार मानण्याचा मार्ग धरावा किंवा इन्कार करण्याचा. इन्काराचा मार्ग स्वीकारणाऱ्यांकरता आम्ही साखळ्या, गळ्याचे फास आणि भडकणारी आग तयार करून ठेवली आहे. निस्संदेह नेक सदाचारी लोक जन्नतमध्ये असे प्याले पित असतील ज्यात कर्पुराचा स्वादिष्ट सुगंध मिसळलेला असेल. तो एक झरा असेल ज्यातून अल्लाहचे बंदे पित असतील आणि या झऱ्याला आपल्या मर्जीनुसार जिथे हवं तिथे घेऊन जाऊ शकतील. ते जगात अल्लाह करता आपली नवस मानता पूर्ण करीत होते आणि या दिवसाच्या येण्याचं त्यांना भय लागून राहत होतं ज्याची सक्ती पसरेल. अल्लाहच्या प्रेमाखातीर गरीब, अनाथ आणि कैदी लोकांना ते जेवण खायला देत होते आणि म्हणत की अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी तुम्हाला खायला दिलं आहे. तुमच्याकडून काही मोबदला प्राप्त करणं किंवा आभार मानून घेणं आमचा काही उद्देश नाही. आम्ही तर आपल्या पालनकर्त्याचं भय राखतो की एक भयानक आणि उदासीनता पसरवणारा दिवस येणार आहे. त्या दिवसाच्या संकटापासून अल्लाह त्यांना अगदी सुरक्षित राखेल आणि त्यांच्या भेटीत ताजेपणा आणि आनंदाची कैफियत असेल. त्यांच्या धीर संयमामुळे त्यांना जन्नतमध्ये रेशमी पोशाख प्रदान केले जातील. आसनांवर तक्के लावून ते आरामात बसले असतील. ना कडक धूप जाणवेल ना सक्त सर्दी. झाडांची सावली त्यांच्यावर सतत झुकलेली असेल. फळ मेव्याचे गुच्छ लटकलेल्या स्थितीत त्यांच्या अधिकारात असतील. चांदीची भांडी आणि काचेचे पेले घेऊन सेवक यांच्या पुढे मागे धावत असतील.
काचही चांदीची. त्या पेल्यांमध्ये भरणाऱ्यांनी मोठ्या खास अनुमानानं पेले भरले असतील. तिथे यांना असाही प्याला पाजला जाईल ज्यात सुंठीचं मिश्रण असेल. जन्नतमध्ये एक झरा असा आहे ज्याचं नाव सलसबील असेल. जन्नतवाल्यांच्या सेवेसाठी किशोर वयाची मुलं धावत असतील, जी नेहमी एकाच वयात राहतील. जेव्हा तुम्ही यांना पाहाल तेव्हा कल्पना कराल की जणू विखुरलेले मोती आहेत. तुम्ही जिकडे देखील नजर टाकाल तर तिथे पहिल्याच नजरेत तुम्ही पाहाल की प्रत्येक जन्नती व्यक्तीला अल्लाहची असीम कृपा, देणगी आणि महान राजसत्ता लाभली आहे. त्यांच्या अंगावरचा पोशाख मुलायम, रेशमी, हिरवे कपडे आणि अतलस्तेही असतील आणि यांना चांदीचं कंकण घातलं जाईल. यांचा पालनहार त्यांना असा प्याला पाजेल की त्यामुळे त्यांची हृदय धुवून स्वच्छ पवित्र होतील. हा तुम्ही केलेल्या कर्मांचा मोबदला आहे आणि तुमचे प्रयत्न आणि धावपळ सफल झाली.